हा साहेब, मी दुपारी फोन लावला होता 4 वाजता. तर आपल्या धाराशिवमध्ये बेसिकली भूमपरांडा वाशीमध्ये ढगफुटी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी. भयानक झालेला आहे. 2 तासामध्ये जवळपास 200 मिलीचा पाऊस पडलेला आहे इकडं. आणि खरीप तरी काहीच राहिलेलं नाही, पण जवळपास 30 ते 40% गावांना पाण्यानं वेढा दिलेला आहे. लोकांच्या वस्तीवर लोक अडकले. एनडीआरएफसाठी आम्ही फोन केला होता, एकनाथ भाऊंनाही मी फोन केला होता. आपल्या कृपेनं ते हेलिकॉप्टर पाठवलं, पण 2 खेपा झाल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला की ते बंद पडलं. मग कलेक्टर साहेबांनाही सांगितलं होतं की एनडीआरएफच्या टीम सोलापूरकडच्याही मागवा आणि आपल्या पुण्याच्याही थोड्या मागवा, कारण इथं गरज आहे अर्जंट. तर साहेब तेवढी मदत पाहिजे की आता शेतकऱ्यांची हा त्या ठिकाणी इमर्जन्सी, कारण आता सध्या पाऊस चालू आहे साहेब, इथं आता पाऊस चालू आहे. तो एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा सर, आता आपल्या आपण ज्यावेळेस मागचं 2022 नंतर एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे शेतकऱ्यांना आपण हे नुकसान भरपाई देत होतो, तर ते काहीतरी आता क्षेत्र कमी केले. ते एक लोकांची मागणी ओरड आहे. कमी नाही केलं नाही ना. आपण काय केलं होतं की आपण एनडीआरएफचे रेट कमी असल्यामुळे आपण वाढीव रेट मी देतो. आता एनडीआरएफने रेट वाढवले तर आपण नवीन रेट घेतले एनडीआरएफचे. तो एक आहे मुद्दा. आणि आपल्या ह्याच्यामध्ये धोरणामध्ये नदीच्या कडेचे किंवा ओढ्याच्या कडेच्या जमिनी मातीसहित खरडून गेलेल्या आहेत. त्या बाबतीत अजून धोरण नाही, तर धोरण एक ठरवावं लागेल, कारण प्रचंड नुकसान आहे शेतकऱ्यांचं. धोरण आहे, पण आता ते थोडं कमी पैसे मिळतात त्या. हा सर, ते मी वाढवणार आहे तेवढं प्लीज सर. हो सर. आणि एनडीआरएफच्या टीमसाठी जरा साहेब आम्हाला पाहिजे आणखी एनडीआरएफच्या टीम, कारण आता सुद्धा कमीत कमी 200 ते 300 लोक आमची वेढा दिलेला आहे पाण्यानं इथं. मी आता सांगतो इमिजिएट सर, प्लीज. थँक्यू सर, थँक्यू.